अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. विविध प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज रामकुंड परिसरात प्रतिकात्मक दशक्रियाविधी आंदोलन करण्यात येणार होते. मात्र पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप करत हा आंदोलनात्मक विधी मोडत काढल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आज सकाळपासूनच रामकुंड परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनासाठी आलेले शेतकरी प्रतिनिधींना पोलिसांनी रोखले. काही ठिकाणी शेतकरी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचं पाहायला मिळालं. आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या निष्क्रिय भूमिकेविरोधात घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध नोंदवला. आज आम्ही पवन दत्ता या प्रांताधिकाऱ्याचं प्रतिमात्मक दशक्रियाविधी ठेवला होता. सर्व बाधित शेतकऱ्यांतर्फे त्याला सर्व पोलीस अधिकारी यांनी या आमच्या प्रतिमात्मक दशक्रियाविधीला मोडीत काढले. त्याच्यामुळे आता आम्ही पुढील आंदोलनाची दिशा ठेवणार आहे. कदाचित उद्या आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय या संपूर्ण कार्यालयाला आम्ही आमच्या सर्व बाधित शेतकऱ्यांच्या वतीने लोकशाहीचा हा खून ही ब्युरोक्रेसी करते, याच्या पलीकडे काहीच नाही. आणि या ब्युरोक्रेसीला चालवणारा जो शासक बसलाय तो अतिशय नीच दर्जाचा शासक बसलेला आहे. त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांवरती अन्याय आणि आम्ही या अन्यायाला वाचा फोडणार. आजच्या घटनेनंतर सर्व बाधित गावातील शेतकऱ्यांची तातडीनं बैठक घेण्यात आली. या बैठकीत उद्या शुक्रवार दिनांक 29 मे 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य घेराव घालण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन, नाशिक.